मित्रांनो, तुम्ही पण तुमचा UANचा यानी की PFचा पासवर्ड विसरलात का? किंवा तुम्ही त्या पोर्टलवर 3 महिन्याच्या जास्त वर जर तुम्ही त्याच्यामध्ये लॉग इन केलं नसेल तर नक्कीच तुमचा पासवर्ड हा रिसेट करावा लागणार आहे। तर चला या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज सांगणार आहे की तो पासवर्ड कसा रिसेट करायचा आहे आणि नवीन PFचे अपडेट काय असतील। तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला। जय श्रीराम दोस्तों, मी कैलाश शिंदे माझ्या YouTube चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण PFचा पासवर्ड रिसेट कसा करायचा हे आपण पाहूया। EPFO या वेबसाईटवर यायचं आहे। EPFO या वेबसाईटवर आल्यानंतर पहिल्यांदाच तुम्हाला एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड हे अशी पहिली वेबसाईट ओपन होईल। या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता क्लिक केल्यानंतर हे असं एम्प्लॉई प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया हे असं तुम्हाला पोर्टल ओपन होईल। त्याच्यानंतर पहिलं जे या ठिकाणी ऑप्शन दिसत आहे या ठिकाणी तुम्ही एम्प्लॉईज या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। तुम्ही जसं या एम्प्लॉईज या ऑप्शनला क्लिक करता तसं दुसरं एक पेज ओपन होईल। त्याच्यामध्ये खाली सर्व्हिसेस, इम्पॉर्टंट लिंक्स आणि डाउनलोड्स असे तुम्हाला ऑप्शन दिसतील। आता तुम्हाला पहिल्यांदा मेंबर पासबुक आणि UAN ऑनलाईन सर्व्हिसेस या बटनवर क्लिक करायचं आहे। जसं तुम्ही क्लिक करता त्याच्यानंतर तुम्हाला इथे UAN नंबर आणि पासवर्ड टाकण्यासाठी इथे विचारत आहे। पण काही कारणास्तव तुमच्याकडे UAN नंबर आहे पण पासवर्ड हा तुम्ही विसरला असेल किंवा तुमच्याकडे जरी असेल तर तो इथे लॉग इन करून घ्यायचा आहे। नसेल तर पहिल्यांदा याच्या खाली जर साइन इन बटनच्या खाली जर बघितलं तर तुम्ही इथे तुम्हाला फॉरगॉट पासवर्ड हे असं ऑप्शन असेल त्याला क्लिक करायचं आहे। जसंही तुम्ही फॉरगॉट पासवर्ड याच्यावर क्लिक कराल तसंही तुम्हाला इथे UAN नंबर आणि कॅप्चा फिल करण्यासाठी सांगेल। तसं मी या ठिकाणी एक UAN नंबर हा फिल करतो। जसं की या ठिकाणी UAN नंबर आहे मी फिल करतो। इथे मी UAN नंबर हा फिल केलेला आहे। आता तुम्हाला या ठिकाणी कॅप्चा टाकायचा आहे। मित्रांनो लक्षात राहू द्या, कॅप्चा टाकत असताना स्मॉल आणि कॅपिटल हे थोडं पाहून तुम्ही टाकून घ्या जेणेकरून तुम्हाला डबल कॅप्चा टाकायची वेळ येणार नाही। तर मी या ठिकाणी कॅप्चा आणि UAN नंबर हा टाकलेला आहे। आता तुम्हाला हे टाकल्यानंतर या ठिकाणी जसंही मी या ठिकाणी टाकला आहे तसं तुम्हाला या ठिकाणी आता नाव हे तुम्हाला टाकायला सांगत आहे। नाव, डेट ऑफ बर्थ आणि जेंडर हे तुम्हाला इथे टाकायचं आहे। जसं की मी या ठिकाणी तुमच्या आधारवर जसं नाव असेल तसं या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे। आता मी या ठिकाणी माझं पूर्ण नाव जसं आधारवर आहे तसं मी या ठिकाणी टाकेल आणि त्याच्यानंतर इथं डेट ऑफ बर्थ जे असेल ते मी या ठिकाणी ॲक्युरेट जशी आधारवर आहे तशी टाकेल आणि जेंडर सिलेक्ट करून व्हेरीफाय या बटनला क्लिक करेल। जसंही मी या व्हेरीफाय बटनला क्लिक करेल या ठिकाणी पुढे गेल्यानंतर मला इथे खाली आल्यानंतर कॅप्चा आणि तुमचा आधार नंबर हे टाकायला सांगत आहे। आता या ठिकाणी मी कॅप्चा टाकत आहे। कॅप्चा हा व्यवस्थित बघून टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर मला आधार नंबर इथे टाकायचा आहे। या ठिकाणी आधार नंबर पण या ठिकाणी टाकून घेतो। आता या ठिकाणी आधार नंबर टाकलेला आहे आणि यहाँ पे तुम्हाला कन्सेंट जो आहे तो क्लिक करायचा आहे। असा एक तुम्हाला व्हेरीफाय करायला सांगेल तेव्हा मी या ठिकाणी व्हेरीफाय या बटनवर क्लिक करतो। व्हेरीफाय या बटनवर क्लिक केल्यानंतर मला या ठिकाणी तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे ते टाकायला इथं सांगत आहे। मी या ठिकाणी माझा रजिस्टर्ड मोबाईल नंबर या ठिकाणी मी टाकलेला आहे आणि या कन्सेंट मध्ये टिक मार्क करायचा आहे आणि गेट OTP यावर क्लिक करायचं आहे। आता गेट OTP यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्यावर तुम्हाला एक OTP येऊन जाईल आणि तो OTP तुम्हाला या ठिकाणी फिल करायचा आहे। पहिल्यांदा तुम्ही या ठिकाणी कॅप्चा फिल करून घेतो आणि त्याच्यानंतर या ठिकाणी जो मला आधारवर आलेला OTP जो आहे तो मी या ठिकाणी फिल करतो। आता या ठिकाणी मी OTP हा फिल केलेला आहे आणि व्हेरीफाय या बटनवर क्लिक केलेला आहे। जसंही तुम्ही व्हेरीफाय या बटनवर क्लिक करता त्या ठिकाणी तुम्हाला नवीन पेज हे ओपन झालेलं दिसेल आणि त्या ठिकाणी तुम्हाला न्यू पासवर्ड सेट करण्यासाठी सांगत आहे। आता मी या ठिकाणी न्यू पासवर्ड हा माझा सेट करतो। मित्र लक्षात राहू द्या, जेव्हा तुम्ही न्यू पासवर्ड सेट करत असता तेव्हा तुम्हाला कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी लागते जेणेकरून तुमचा पासवर्ड हा कधीही तुमचा कॅपिटल, स्मॉल लेटर्स, एक सिम्बॉल आणि न्यूमेरिकल लेटर्स म्हणजे आकडे हे तुमचे असले पाहिजे। आणि हे टाकल्यानंतर मी या ठिकाणी सबमिट करतो। न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड हा एकच सेम असणार आहे आणि ते टाकून मी सबमिट करतो तेव्हा माझा हा पासवर्ड रिसेट झालेला या ठिकाणी तुम्हाला सक्सेस झालेला असा दिसेल। या ठिकाणी बघू शकता पासवर्ड चेंज सक्सेसफुली आणि क्लिक हिअर टू लॉग इन। आता या ठिकाणी तुम्ही पुन्हा एकदा याच्यावर लॉग इन करून तुम्ही या ठिकाणी नवीन पासवर्ड सहित तुम्ही या ठिकाणी लॉग इन करू शकता। जसं की या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो। आता हा UAN नंबर आहे, या ठिकाणी UAN नंबर टाकलेला आहे आणि नवीन पासवर्ड जो आहे ते या ठिकाणी मी टाकलेला आहे आणि कॅप्चा फिल करून घ्यायचा आहे। कॅप्चा फिल केल्यानंतर या ठिकाणी मी लॉग इन करून तुम्हाला दाखवतो। जसंही तुम्ही साइन इन करणार तेव्हा तुम्हाला अजून एक OTP येईल जो की लॉग इन साठी लागेल आणि तो OTP टाकून
तुम्हाला या ठिकाणी लॉग इन करायचं आहे। या ठिकाणी मला जो OTP आला असेल तो OTP मी या ठिकाणी टाकत आहे। मी या ठिकाणी OTP टाकला आहे आणि त्याच्यानंतर मी इथे कॅप्चा फिल करत आहे आणि कॅप्चा फिल केल्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक जसंही करेल तसं हा माझा फॉर्म जो आहे सबमिट होईल आणि माझी प्रोफाईल ही या ठिकाणी ओपन दिसेल। तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता की तुम्हाला हा तुमचा पासवर्ड हा पूर्णपणे रिसेट झालेला आहे आणि तुम्ही याला पोर्टलवर तुम्ही हा लॉग इन पण केलेला आहे। तर मित्र अशीच माहिती मी तुम्हाला घेऊन येत असतो। चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील। त्यासाठी तुम्हाला बेल आयकॉनवर बटन दाबून क्लिक करायला विसरू नका। थँक्यू।